साहेबांना महालात प्रवेशताना बघून राजांसह साऱ्यांनी मुजरे रुजू केले. राजांचा चेहरा शांत होता, पण नजर दुखरी होती. ती बघताच जिजाऊंच्या काळजात कुठेतरी खोलवर गजबजल्यासारखे झाले. समोर उभे असलेले जबानबंद राजे पानांची लूट झालेल्या आपट्याच्या झाडासारखे दिसत होते. "महाराजे आलेत तुमच्या दर्शनासाठी," स्वतःला सावरी जिजाऊ धीमेपणाने म्हणाल्या. त्या नेहमीच अशा बोलत आल्या होत्या, वणवा असला तरी ओठात मधुर गारवा ठेवत. संभाजीराजांच्या डोळ्यात खोल बघत त्यांचा ठाव घेण्यासाठी राजांनी घोगरट सादात विचारले, "सारा रिवाज नीट ध्यानी घेतलात?" "जी." संभाजीराजांच्या टोपावरचा कोंबतुरा डुलला. "कसा फोडाला आखाडा?" संभाजीराजांच्या डोळ्यातले रंग पालटून लागले. समोर माणसांनी भरलेला सदर चौक त्यांना दिसू लागला. त्यांची जबान लोहार मेटावर पाठीवर घन घालणारे तेगीचे लाल पाते लखलखीत ठिणग्या फेकत तशी ठिणग्या उठवू लागली. नजर आपल्या आबासाहेबांच्या बागदार धारी नाकाच्या शेंड्यावर ठेवून संभाजीराजे म्हणाले, "संजीवनी माचीवर दसरा चौकात चिवाट्यांचा आखडबंद चौक मांडलेला आहे. त्या चौक आखाड्यात सोन्यांच्या डहाळ्या आहेत. माचीच्या शिवेवर आपट्याचं झाड आहे. त्यांच्या बुंद्यात जवळ नवरात्र पुजलेली, घोंगड्यात बांधलेली हत्यारे आहेत. माचीचे तट सरनौबत ती हत्यारे सदर चौकात आणतील, आमच्या समोर पेश करतील. आम्ही त्या घोंगड्यास हाताची दस्तुरी स्पर्श करू. हत्याराचं घोंगडं चौकातील डहाळ्यावर ठेवण्यात आलं की सरनौबत मानकरी म्हणून आम्हा चौक फोडण्याची अर्जी करतील. आम्ही आखाड्याजवळ जाऊ, बेलगंध वाहून आखाड्याची पूजा बांधू. आमच्या जमदाडीचे पाते म्यान करू. ते कपाळी लावून आई भवानीचा उदे करू आणि आई भवानीचं नाव घेऊन हत्याराच्या एका वारात चिवाट्याचा चौक चित करू. हत्याराचं पातं मागं न घेता तसंच सामने चालून चौकातल्या सोन्याच्या डहाळ्यांना ते भिडवू. सोनं उष्ट करू. मग सारा गडलोक आखाड्यावर तुटून पडेल, सोनं लूट होईल." हे सांगत असताना संभाजीराजांची उजळलेली चर्या पाहून राजांच्या छातीवरचा जामा अभिमानाने काखेजवळ दाटून आला. राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. साहेबांनीच आपल्या राजांना रिवाजाचा हा बयाजवार करिना समजून दिला होता. आखाडा फोडणाऱ्या आसामीत ज्यांच्या हाती पुजलेल्या हत्यारातील हत्यार मिळेल त्यांची नावनिशी वाज पूजा करू. त्यांना मानाचा कडी मोहरा बहाल करू. या राजांनी शेवटचा महत्त्वाचा रिवाज संभाजीराजांच्या कानी घातला. राजांची पायधूळ व आशीर्वाद घेऊन संभाजीराजे महालातून बाहेर पडले. जरी नक्षीचे जाकीट घातलेला एक पठाणी हेबीज 2 हशमांना संगतीला घेऊन पाली दरवाजाने गड चढून आला होता. संजीवनी माचीवरच्या दसऱ्याच्या गलगलाटाकडे नफरतीचे बघत राजांसाठी आणलेला खलिता त्याने बाले किल्ल्यावर रवाना केला होता. बाळाजी चिटणीसांनी तो खलिता स्वीकारून राजांच्या समोर दस्तुरी स्पर्शासाठी तो आणला होता. राजांनी त्याला स्पर्श करून खलिता वाचण्याची आज्ञा केली. बाळाजी खलिता वाचू लागले. "तुम्हास जाहीर करण्यास संतोष वाटतो की आम्ही अर्जी केल्याप्रमाणे तुमचा वफादार बादशाह सलामत स्वीकार केला आहे. इतकेच नाही तर हप्त हजारी, मनसब, 2 लाख रुपये बक्षीस आणि निशाण नौबत देण्याची परवानगी देऊन तुमचे फर्जंद संभाजीराजे यांना हुकूम बादशाह सलामती रजामंद होऊन सोडला आहे. सबब हे पत्र पावताच फर्जंद संभाजीराजांना इकडे ताबडतोब पाठवून द्यावे, म्हणजे हुकुमाप्रमाणे त्यांना या चीजवस्तू बक्ष करण्यात येतील." असा खलिता आला होता.